मंडळी, आपण वरणाचे वेगवेगळे प्रकार बघतच आहोत. मग आज आपण शेवग्याच्या पानाचं वरण कसं करायचं ते बघणार आहोत. शेवग्याच्या शेंगाचं वरण तर आपण नेहमी करतोच, पण कधी पानाचं वरण करून बघितलंय का? खूप चविष्ट होतं आणि तेवढंच हेल्दीही आहे. चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. नमस्कार मंडळी, ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आता इथं मी शेवग्याची कोवळी पानं घेतलेली आहेत. ती स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहेत. आता हे वरण करण्यासाठी इथं मी पाव वाटी तूर डाळ, 2 चमचे मूग डाळ म्हणजे दाटपणा येण्यासाठी मूग डाळ वापरायची, एक अर्धा चमचा मेथी दाणे स्वच्छ धुवून घेतले. त्यामध्ये ही स्वच्छ धुतलेली शेवग्याची पानं घातलेली आहेत. भरपूर सारी शेवग्याची पानं इथं आपण घालूया. गरजेनुसार पाणी घालून शिजवूया. आता ही मी राईस कुकरमध्ये शिजवते आहे. तुम्ही कुकरमध्ये सुद्धा 3 शिट्ट्या करून हे डाळ शिजवून घेऊ शकता. इथं मी राईस कुकरमध्ये एक 20 मिनिटाकरता ही डाळ ठेवली आणि ती छान शिजलेली आहे. हे बघा, 20 मिनिटं झालेली आहेत. आता आपण ही डाळ बाजूला काढून घेऊ. अगदी छान व्यवस्थित डाळ आपली शिजलेली आहे. आता आपण वरण करायला घेऊया. आता त्यासाठी काय करायचं आहे, एक छोटा कांदा आणि एक छोटा टोमॅटो बारीक चिरून घ्यायचं आहे. तेल गरम करायचं आहे. तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी तडतडल्यावर हिंग आणि हळद घालायचं. त्याच्यानंतर बारीक चिरलेला कांदा आहे तो पहिला परतून घेऊया. तो व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर एक 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या चांगल्या ठेचून घ्यायच्या, त्या सुद्धा ह्या कांद्याबरोबर परतून घ्यायचे. एकदा का कांदा व्यवस्थित परतून झाला की त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा. तो सुद्धा आपल्याला व्यवस्थित परतायचा. आता टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला हे मिश्रण परतून घ्यायचंय. तोपर्यंत आपण त्यात चवीनुसार मीठ, आवडीनुसार लाल तिखट घालून घेऊया. आता ह्यामध्ये मी गोडा मसाला घालणार आहे. एक अर्धा चमचा गोडा मसाला आपण ह्यामध्ये घालायचा आणि मिश्रण चांगलं परतून घ्यायचं. थोडंसं पाणी ह्यामध्ये घालायचं म्हणजे मसाले करपणार नाहीत आणि मिश्रण व्यवस्थित परतून घ्यायचं. आता टोमॅटो चांगला शिजलाय, त्याच्यामध्ये मी किंचित गूळ घालते. टोमॅटोचा आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी यामध्ये थोडासा गूळ घातलाय. आता ही डाळ चांगली घोटून घेऊया आणि फोडणीमध्ये टाकूया. आता ही शेवग्याची पानं आपल्या आरोग्याला किती महत्त्वाची आहेत हे सगळ्यांना माहितीच आहे. मागच्या रेसिपीमध्ये सुद्धा मी ती सांगितलेलीच आहेत. जर तुम्ही शेवग्याच्या पानाची चटणी ही रेसिपी बघितली नसेल तर ती अवश्य बघा, लिंक मी देतच आहे. आता वरण कितपत पातळ हवे त्या अंदाजाने आपण ह्याच्यामध्ये पाणी घालूया. तसं जर तुम्हाला पोळी किंवा भाकरी बरोबर खायचं असेल तर तुम्ही घट्टसर सुद्धा हे वरण ठेवू शकता, तसंही छान लागतं. आणि जर भाताबरोबर खायचं असेल तर असं छान पातळ वरण करा. आता एक 5 ते 10 मिनिटं हे वरण छान उकळून घ्यायचं. 5 ते 10 मिनिटं वरण उकळल्यानंतर आपलं हे वरण खायला तयार आहे. मग मंडळी, कशी वाटली ही रेसिपी? आवडली का? आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर नक्की करा. आणि तुम्हीही असं शेवग्याच्या पानाचं वरण करता का? करत असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मंडळी, स्वतःची काळजी घ्या. असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्थ राहा आणि स्वस्थ राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा. त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा, कारण अशा मस्त मस्त रेसिपींबरोबर जुन्या पारंपरिक रेसिपी सोप्या पद्धतीने कशा करायच्या हे आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो. ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे नवीन नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील. आणि ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.